कधी कधी असं होतं का की आयुष्यात सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असतात, पण वाटतं की मला मानसिक त्रास खूप होत आहे. कळतच नाही की दिवसाची सुरुवात कशी होत आहे, रात्र कशी होत आहे. मी कामं करते तेवढी थकत नाही, पण विचारांनी इतकी का थकते, का इतक्या लवकर मला राग येते, माझ्यावर कंट्रोलच राहिला नाही. अशा कुठल्या गोष्टी आहे आपण रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या सवयी स्वतःला समजूनच घेत नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की मला खूप मानसिक त्रास होत आहे. जेव्हा आपल्याला काही कारणास्तव रोजच्या सवयींमध्ये बदल करता येत नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की मानसिक त्रास खूप होत आहे. आणि खरं तर मानसिक त्रास जेव्हा वाढतो तेव्हा आयुष्यात कुठल्याही गोष्टी आपल्याकडे खूप छान असेल, मग पैसा असेल, नातं असेल, परिपूर्ण असेल, तरीही आपण आनंद घेऊच शकत नाही. ही सत्यता आहे आजच्या काळातली. आणि मानसिक त्रास हा खूप वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतो आजच्या काळात. सोशल मीडिया हा त्यातला सगळ्यात मोठा पार्ट आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजचा व्हिडिओ हा मी माझ्या अनुभवावरून बनवलेला आहे, कारण मी आयुष्यात अशा काही चुका केलेल्या आहे ज्यातनं मी स्वतःला असं फील करायची की मी खूप कमजोर आहे, मी काहीच करू शकणार नाही, किंवा मी काही बोलेल, स्वतःसाठी स्टँड घेईल, मला कुणी हसतील. या सगळ्या गोष्टी, जी चांगली पॉझिटिव्ह मेंटल एनर्जी होती, त्या सगळ्यांना मी डिस्टर्ब केलेलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टींबद्दल बोलूया की स्वतःला आपण कुठल्या गोष्टींनी स्ट्रॉंग केलं पाहिजे, म्हणजे आपली जी मेंटल पीस, मानसिक शांतता जी आहे ना, ते आपण मेंटेन करू शकलो पाहिजे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला सुद्धा नक्कीच हेल्प होणार आहे. आपण या सगळ्या गोष्टींमधून जात असतो, म्हणून तुम्हाला पण या सगळ्याच गोष्टींचा अनुभव आलेलाच असेल. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, कोणी जॉब, एज्युकेशन, कोणी आई असतं, सगळ्यांना आपापले कामं असतात. पण आजच्या काळातील सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे आपल्या सगळ्या लोकांची आपण दुसऱ्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःच्या मानसिक स्थितीची वाट लावलेली आहे. हे सत्य आहे, हे तुम्ही बघू शकता. आपल्या सगळ्यांना अवतीभोवती दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जपायचं आहे. आपल्या मानसिक शांततेसाठी आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण समाधानी राहायचं. खरं तर आजच्या काळात आपण खूप गोष्टींसाठी इतकी धावाधाव करत असतो, इतक्या मागे लागत असतो, ज्यात आपला काहीही रोल नसते किंवा आपला काहीही संबंध नसते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशाच काही गोष्टी आपण बघूया ज्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी आहे, आणि त्या बदलाने आपल्याला जे वाटतं ना की मानसिक शांतता, जे खूप सुख, आनंद, आपण जे पहाड, नदी, डोंगर, जिकडे कुठे फिरायला जातो, सगळं मानसिक स्थितीसाठी, शांतता, आनंद, या सगळ्या गोष्टींसाठी आपण जात असतो. पण कधी कधी आपण तिथे जाऊन सुद्धा आपल्या मानसिक स्थितीची वाट लावून येतो. अशा छोट्या सवयी जर आपण लाईफमध्ये बाळगल्या, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली म्हणजे मनातून जर एखाद्या गोष्टीला नकार असेल, त्याला तिथेच नाही म्हणा आणि थांबवा. मला आधी नाही म्हणताच यायचं नाही, आणि त्याची कारणं होती, मला वाटायचं लोक काय म्हणणार, मला माझ्या स्वतःवर विश्वास नव्हता, आणि मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत राहायची की ठीक आहे, जी गोष्ट आपल्या आयुष्यात आहे, जी आपल्याला त्रास देत आहे, त्या गोष्टीसाठी कधीच हो म्हणायचं नाही. जर आपले इंटेन्शन चांगले असेल तर प्रत्येक वेळी आपण प्रत्येकांना हो हो म्हणून आपल्या स्वतःला सिद्ध करण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही. ती आपली या काळातली सगळ्यात मोठी मानसिक स्थितीला डिस्टर्ब करण्याचं महत्त्वाचं कारण आहे. दुसऱ्यांना माझ्याकडून कसा आनंद भेटणार, दुसऱ्यांना मी कशी छान वाटणार, दुसऱ्यांना माझ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे माझे केस, माझे कपडे, माझं बोलणं, म्हणजे माझ्याकडे असलेल्या सगळ्या वस्तूंना असं दिखावा करून जर आपण दुसऱ्यांना आनंद देत आहे किंवा खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तो पण स्वतःला त्रास देऊन, तर प्लीज थांबा. जर तुम्ही थकलेल्या असाल, तुम्ही कुठून बाहेर आलेले असाल, तुम्हाला काही काम असेल, तुम्ही आपल्या बाळाला सांभाळलेलं असेल, तुम्ही कुठे वर्क केलं असेल, तुम्हाला खरंच त्यावेळी आरामाची गरज आहे. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मला ह्या काम करून पाहिजे, मला तिथे चालायचं आहे, त्या क्षणी नाही म्हणा. कारण आपल्या स्वतःला त्रास देऊन दुसऱ्याला आनंद जर आपण देत असू, तर खरंच आपण एक दिवस आपल्या स्वतःलाच मानसिक त्रासाचे जबाबदार आपणच राहू. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ही गोष्ट मी खूप केलेली आहे. मी माझ्या एज्युकेशन लाईफमध्ये या गोष्टीमुळे सब्जेक्टमध्ये फेल सुद्धा झालेली आहे. म्हणून प्लीज जिथे नाही म्हणायचं आहे, नाही म्हणणं शिका. कारण प्रत्येक वेळी आपलं भलं विचार करणार लोक असे नसते, कधी कधी आपला त्यातून फायदा सुद्धा घेतला जातो. कमेंट करून नक्की सांगा, जर तुम्हाला नाही म्हणता येत असेल तर आजपासूनच स्वतःसाठी स्टँड घेणं शिका. आणि नंतरचं म्हणजे आजच्या काळातली सगळ्यात मोठी प्रॉब्लेम, प्रत्येक नोटिफिकेशन, SMS, कॉलला उपलब्ध राहण्याची काही गरज नाही. त्यांनी मोबाईल, SMS, जेवण करताना कॉल, अभ्यास करताना कॉल, काहीच गरज नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ देण्याची आणि वेळ सेट ठेवण्याची गरज आहे. ठीक आहे, खूप अर्जंट असेल त्याला वेळ द्यायचा. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला जर आपण अवेलेबल राहू तर आपल्या
मानसिक स्थितीची पूर्णपणे वाट लागल्या जाईल. कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माहिती, प्रत्येक कॉल, प्रत्येक SMS, प्रत्येक माहिती ही आपल्यासाठी बनलेली नसते आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी चांगल्याच वेळेने येईल याची पण गॅरंटी नसते. म्हणून प्लीज आपल्या मानसिक शांततेला जपण्याची जबाबदारी या सगळ्या गोष्टीतून आपण घ्यायलाच पाहिजे. कारण आजच्या काळात सगळ्यात मोठी जी आहे ना आपली मानसिक शांतता जी आहे ती डिस्टर्ब करत आहे आपण सोशल मीडियामुळे. कारण कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून सुद्धा स्वतःशी बोलणं खूप गरजेचं असतं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉर्निंगला 1 तासाला नो स्क्रीन. डिसिजन मेकिंग पॉवर कमी झालेली आहे, खूप चिडचिड वाढलेला आहे लाईफमध्ये. त्याचं कारण हेच की आपण सकाळीच इतकी मॉर्निंगला ओव्हर इन्फॉर्मेशन कन्झ्युम करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह इन्फॉर्मेशन कधीच मॉर्निंगला कन्झ्युम करायची नाही. त्याने आपलं सगळा दिवस, सगळं येणारे दिवस हे सुद्धा वाईट व्हायला सुरुवात होतात. 7 दिवस नक्की ट्राय करा. उठल्या उठल्या कुठली तरी एक चांगली गोष्ट तुम्हाला आवडती ती करा. मी माझं सांगते, उठल्या उठल्या मला गरम पाणी पिणं खूप आवडते. व्हिटॅमिन सी म्हणजे लिंबू पाणी किंवा आवळा या सगळ्या गोष्टी मी घेत असते. ते ठरवूनच ठेवलेलं होतं मी 26 मध्ये ती पूर्ण करणार आणि आजही मी ती 1 जानेवारी तर आजचा दिवस जून महिना आलेला आहे, मी ती रोज सवय फॉलो करते न चुकता. 7 दिवस नक्की प्रॅक्टिस करा आणि कमेंट करून येऊन सांगा तुम्हाला तुमच्यात काही बदल जाणवले का. म्हणजे नाती जपा पण त्याला मर्यादा ठेवा. प्रत्येक वेळी माझ्यासोबत चल, माझं काम कर, मी हे म्हणीन ते कर, माझा कॉल उचल, नाही. स्वतःला त्रास देऊन जर आपण नाते जपत असेल ना तर ते नाते नसतात. जर आपल्या बाउंड्रीज आपण आपल्या व्यक्तींना सांगितल्या आणि ते आपला रिस्पेक्ट करत असेल ते आपले खरंच नाते असतात. प्रत्येक वेळी आपलं प्रूफ पत्र देऊनच आपण जर आपलं बनवत असेल तर कदाचित ते लोक आपले नसतात. प्लीज ही गोष्ट आपल्या मानसिक शांततेसाठी लक्षात ठेवा. बाउंड्रीज लाईफमध्ये ग्रोथसाठी पण खूप महत्त्वाच्या असतात. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या मनाला अस्वस्थ करतात ना त्या गोष्टींपासून दूर राहायचं. काय ऐकतो, काय वाचतो, काय बोलतो, कुठे राहतो या सगळ्या गोष्टी आपल्या मानसिक शांततेला खूप त्रासदायक ठरू शकतात. ठीक आहे, खूप महत्त्वाचं. मी सोशल मीडियाला थँक्यू म्हणते कारण लाईफमध्ये काही चांगल्या गोष्टी आपण जर घेऊ शकत असतो. आज एज्युकेशन, आपण ऑनलाईन स्टडी करू शकतो, क्लास करू शकतो, या सगळ्या गोष्टींसाठी खूप छान आहे. पण तिने तसं केलं, त्याने तसं केलं, तिच्याकडे छान आहे, या सगळ्या गोष्टींनी सुद्धा आपल्या मानसिक शांततेला आपण डिस्टर्ब करत आहे. त्यांच्याकडे छान कपडे, त्यांच्याकडे छान गाडी, त्यांच्याकडे तेवढे पैसे नाही, हे कंपॅरिझन केलंय आपल्या स्वतःला त्रास देत आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट आपल्याला त्रासदायक ठरते, आपल्या माइंडला अस्वस्थ करते, त्यापासून दूर राहायचं. स्वतःसाठी स्टँड घेणं. जिथे आपली चुकी आहे तिथे चुकी स्वीकारायची आणि जिथे आपली चुकी नाही तिथे म्हणजे चूक नसतानाही दुसऱ्यांच्या पायात पडणं हे खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटते. ज्यावेळी आपल्या मानसिक शांततेला कोणीतरी काही कारण नसताना त्रास देत आहे, बोलतंय, तिथनं मानसिकरित्या दूर होणं पण आपल्याला येता आलं पाहिजे. ती एक आर्ट आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. त्यासाठी थोडं जर्नलिंग करून आपल्या स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याची खूप गरज आहे. मध्ये मला मेंटल पीस हे स्टेबल करायचं आहे, तर स्वतःसाठी स्टँड घेणं म्हणजे स्वार्थपणा नाही आहे. कदाचित तो एक खूप छानशी गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट आहे. म्हणजे आपल्याला वाटतं ना की खूप प्रॉब्लेम आहे, मला खूप मानसिक त्रास होत आहे, तर त्यावेळी काय करायचं ना, प्रॉब्लेम आली तर त्या प्रॉब्लेमकडे तर बघायचं, पण त्यातून स्वतःला कसं काढायचं, त्या प्रॉब्लेमला इतकं छान बघायचं की मला मानसिक त्रास होत आहे ना, तर सोल्युशन कसं काढणार. जेव्हा आपण सोल्युशन ओरिएंटेड लाईफमध्ये आपला बनवायला ट्राय करतो, आपलं लाईफ इझी आणि आपल्याला पण एक छान नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येत राहते. म्हणून नेहमी सोल्युशन ओरिएंटेड लाईफमध्ये दृष्टिकोन ठेवायचा. प्रत्येक वेळी ना बापरेच म्हणून नाही, ठीक आहे यार झालं, ठीक आहे माझी चुकी असेल, मी पुन्हा याला काहीतरी चेंज, छान सुधारणा करू शकणार आणि ग्रो होणार. आपलं स्ट्रेस जेव्हा खूप कमी जास्त होते तेव्हा दिवसातून 4-5 वेळा तरी डीप श्वास घ्या. म्हणून 7 ते 8 दिवस तुम्ही नक्की ट्राय करा की मी दिवसातून 5-6 वेळा डीप श्वास घेणार. कुठलंही काम करत असू, कुठल्याही गोष्टीत असू, माइंडला रिलॅक्स व्हायला खूप मदत होते. कारण तुम्ही अनुभव केलेला असेल, जेव्हा आपल्याला खूप चिंता होते, गडबड होते, तेव्हा आपल्याला श्वास, हार्टबीट खूप वाढल्या जाते. म्हणून ब्रीदिंग प्रॅक्टिस नक्की करा. सगळ्यात फ्री असणारं तो म्हणजे निसर्ग. आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतोय, थकल्यासारखं वाटतंय, तर एक सुंदरशी गोष्ट ती म्हणजे निसर्गाला वेळ द्या. निसर्गासारखा बेस्ट, ब्युटिफुल, अमेझिंग थेरपिस्ट कुणीच नाही आहे. जे स्ट्रेस आपल्याला येतं तेव्हा खूप जास्त हार्टबीट वाढल्या जाते, काही कारण नसताना कळत नाही काय सुरू आहे, एकदम आपले हातपाय सुद्धा थरथर होतात. तर सनसेट, सनराईज बघा, झाडांसोबत वेळ द्या, तुम्हाला सगळा थकवा दूर जाणवेल. डिप्रेशन किंवा स्ट्रेस आलेलं असेल ना
तर सनसेट सनराईज बघितल्याने तुम्हाला खूप हील व्हायला मदत करेल. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी थँक्यू म्हणते नेचरला आणि नेहमी म्हणत राहीन. कदाचित नेचर नसता तर मला नाही वाटत मी आज असती म्हणून प्लीज नेचरला आपलं बेस्ट फ्रेंड बनवा. आपण खूप बिझी असतो, मान्य करते, सगळे आपापल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या कामासाठी बिझी असतात, पण ठीक आहे 5 ते 10 मिनिट असेल छानसं काहीतरी तुम्हाला ज्या गोष्टी आवडते त्या गोष्टी करा स्वतःसाठी. सगळं जग एकीकडे आणि तुम्ही एकीकडे. तुम्ही खूप स्पेशल आहात तुमच्यासाठी, हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं. आणि यातली कुठली गोष्ट तुम्ही फॉलो करता लाईफमध्ये ती कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, हे पण सांगा की तुम्ही रोज स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कुठलीही छानशी गोष्ट करता, ते पण कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.